नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 11:30 आणि आता आपण आपल्या रूममध्ये आहेत. बघू शकता तुम्ही. ओ झाली का अंघोळ? आज मस्त गरम पाणी भेटलं एवढ्या दिवसातून. तर मित्रांनो, तुम्ही रूम बघू शकता आमचा, एकदम टकाटक रूम. तर आता आपल्याला जायचं पशुपतीनाथ मंदिराला व्हिजिट द्यायला. तर बघूया तिथला एरिया वगैरे कसं काय आहे. देखो ना गाइस, ये क्या है देखो. मित्रांनो, फायनली आता आपण आलोय पशुपतीनाथ टेम्पलच्या इथे आणि पशुपतीनाथ टेम्पलचा हा दर्शन दरवाजा बघू शकता समोर. मित्रांनो, इथं असे भरपूर सारे तांब्या पितल्याची भांडी वगैरे आता आपण आलेलो आहे पशुपतीनाथ मंदिराच्या आतमध्ये आणि माझ्या मागेच स्मशान घाट आहे आणि समोर आपलं पशुपतीनाथाचं मंदिर आहे आणि इथला आसपासचा परिसर बघू शकता तुम्ही. आज मंदिरात जाण्यासाठी इथून एंट्री आहे. चेकपोस्ट वगैरे. आम्ही निघलो आहे दर्शनाला पशुपतीनाथ टेम्पल. तर मित्रांनो, आता मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही इथे पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले. कितने का है? 100 रुपये. फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता सबस्क्राइब भी करो. बेल आइकॉन जरूर दबाइए. मित्रांनो, फायनली आपलं
दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आतमध्ये शूट वगैरे अलाउड नव्हता, तर आम्ही शूट वगैरे नाही केला. पण मंदिराच्या आसपासचा परिसर तुम्हाला मी दाखवतो. तेरे भाई ने दोस्ती नहीं कमाया, पैसा कमाया है. मित्रांनो, आता आपण आलो नेपाळमधल्या सर्वात मोठा बौद्ध स्तूपाच्या इथे. माझ्या पाठीमागे बघू शकता सर्वात मोठा बौद्ध स्तूप आहे. तर मित्रांनो, इथं बघू शकता भरपूर साऱ्या अशा अँटिक वस्तू आहेत इथे सेलसाठी. मूर्त्या वगैरे, बौद्ध मूर्ती, सगळ्या गोष्टी आहेत इथे. मित्रांनो, मस्त आंघोळ वगैरे करून आता फ्रेश झालेलं आहे आणि आता थोडासा आराम करतो. तर आज आपण पूर्ण पशुपतीनाथ मंदिर एक्सप्लोअर केला. खूप भारी मंदिर आहे, खूप मस्त वाटलं. आणि आता हा ब्लॉग पण भरपूर मोठा होईल, तर आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू.